सचिन सावंत आणि त्याचबरोबर राजीव सेनगुप्ता ओपनिंग पेअर फ्रॉम NYCC डावाला सुरुवात करण्यासाठी. राजीव सेनगुप्ता ऑन स्ट्राईक बरोबर फॉर विके आणि नॉस्ट्राईक गेला सचिन सावंत. ऑल द बेस्ट. आणि गोलंदाजी मार्कवर उमेश केणी. सामन्याला सुरुवात होते. खास करून जर उल्लेख केला पंच सिग्नल करतायत सामना सुरू होतोय. हे दोन आघाडीचे फलंदाज जे नेहमीच याच मैदानावर सातत्याने सराव करत असतात. बघायचं आहे होम ग्राउंडवर कशा प्रकारे परफॉर्म करणार. उमेश केणी पहिला चेंडू घेऊन शॉर्ट ऑफ गुड लेंथ होतं. बाकडून चेंडूला पंच करतायत. शॉर्ट कव्हर पॉईंट क्षेत्र काय डीप मध्ये चेंडू कव्हर करतील तोपर्यंत एकदा कंप्लीट झाली आहे आणि एका धावेवर थांबावं लागेल ते फलंदाज राजीवला. स्ट्राईक केला सचिन. ऑन स्टेशनला प्लेस केलंय. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनवर चेंडू कधी कव्हर करतील. थोडंसं वाईडीच सरकतोय चेंडू तोपर्यंत अजून एकदा म्हणजे दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावेने मात्र स्वतःचं खातं इथे उघडलंय. दोघांच्या अकाउंटमध्ये एक धाव. धावसंख्या धाव फलकावर 2. गुड लेंथ आहे. लाजवाब फटका. अप्रतिम टायमिंग. स्ट्रेट टू द ग्राउंड ओव्हर द बॉलर्स हेड आणि पंच कन्फर्म करतात. यस इट इज 6. ह्यूज हिट. बघा योग्य तो डिसिजन द्यायचा आहे. खास करून जे आमचे व्हॉलेंटियर्स आहेत मॉर्निंग क्रिकेट क्लब आपण हे डिसिजन द्यायचं आहे. तर पंचांनी सिग्नल कॅन्सल केलाय डिसिजन आपलं आणि त्यांनी मात्र सिग्नल केलाय 2 धावा. रिकन्सिलेशन केलंय सगळ्या गोष्टीच्या मात्र पडताळणी झाल्यानंतर मात्र 2 धावा इथे सांगितलं त्यांनी सिग्नल. धावसंख्या धाव फलकावर 4 धावा. उमेश केणी सध्या आपण त्यांना बघतो पंचांच्या भूमिकेमध्ये भरपूर क्रिकेट स्पर्धेमध्ये खास करून कल्याण ग्रामीण. हो चेंडू लिडिंग एज घेतले. मागे जातोय चेंडू. गुडलेनचा चेंडू होता. रिलीज पॉइंट बघू शकता तुम्ही. खूप सुंदर मनमोहक आणि आक्रमक आहे तो म्हणजे उमेशचा. बोरिस बेकर ज्याप्रमाणे सर्व्हिस करायचे टेनिसची आणि एक पर्टिक्युलर एक साऊंड जो क्रिएट व्हायचा तो साऊंड पाहायला मिळतोय. लाजवाब फटका ऑन द टोस. सुपर टायमिंग इन द कव्हर्स आणि चेंडू डीप स्वीपर कव्हर मध्ये पंच सिग्नल करतायत 2 धावेंसाठी. चांगल्या चेंडूला चांगलं उत्तर देत असताना फलंदाज राजीव उर्फ विके आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. अजूनही सिंगल डिजिट मध्ये 7 धावा. चांगला कॉन्टेस्ट आणि एक चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळतो प्रत्येक 11 वर्सेस NYCC यांच्यामध्ये. षटकातील पुढील चेंडू षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा उमेश केणी येतोय उजव्या त्याने ओव्हर द विकेट. थांबून खेळायचा प्रयत्न. लिडिंग आहे चेंडू हवेमध्ये. मिडॉनला क्षेत्ररक्षक जज करतोय. वाईड बघतोय. ड्रॉप. एक लॉलीपॉप कॅच होता आणि तिथून मात्र तो क्षेत्ररक्षक तिथे झेल सोडतोय आणि जीवदान मिळते पहिल्या षटकामध्ये. महेशने तिथे झेल ड्रॉप केलाय आणि एका धावेच्या मैदानी धावसंख्या पुढे सरकली धाव फलकावर. ते एकूण 8 या धावसंख्येवर. विसरून चालणार नाही. मगाशीच उल्लेख केला होता की हे 2 फलंदाज जे नेहमीच या मैदानात सातत्याने सराव करत असतात. या विकेटचा खूप चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे आणि त्याची शुद्धरी घेऊन मात्र हे दोन्ही फलंदाज चांगली बॅटिंग तर करतायत. संदेश देवळेकर येतोय फिरकीचा जादूगर. संदीप म्हात्रे यांचं आगमन होत आहे. मनपूर्वक स्वागत आणि खास करून आज आमच्या पूर्ण मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांची जेवणाची व्यवस्था त्यांनी केली त्याबद्दल संदीपचे मनापासून आभार. संदेश देवळेकर पहिला चेंडू. बॅकवर्ड लावून चेंडूला पंच करायचं होतं. टायमिंग होत नाहीये व्यवस्थित. चेंडू बॅटवर येत नाहीये. शॉर्ट कव्हर पॉइंटला चेंडू जातोय तोपर्यंत 1 धाव मिळते. अन्न हे पूर्ण ब्रह्म यासाठी संदीपचं कौतुक आणि संदीपचे आभार. धावसंख्या धाव फलकावर सिंगल डिजिट मध्ये 9 धावा. संदेश वर्सेस सचिन. राऊंड विकेट. थांबून एक्झिक्यूट केले. चांगला फटका इन द कव्हर्स. सुपर टायमिंग. पॅरल स्ट्रोक आहे. जास्त उंची नाही पण 2 धावा मिळतील सचिनला.
सध्याचा काळ संधीसाठी जबरदस्त बहरतोय. सातत्याने महाराष्ट्रभर नरेश सावंतचा मी उल्लेख करेन, सातत्याने ते हे टूर करत असतात. पूर्ण महाराष्ट्रभर नाव गाजतंय सध्या संदेश जवळेकरचं. रबर बॉल क्रिकेट असो, टेनिस बॉल क्रिकेट असो, आवर्जून या खेळाचा उल्लेख केला जातो, खास करून 40+ फॉर्मॅटमध्ये. आणि तो गोलंदाज इथे मात्र छाप टाकण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावा मिळत आहेत त्या फलंदाज सचिनला. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11 धावा. राऊंड विकेट संदेश. ऑन साईडला पुल करायचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. स्कोरलेला चेंडू जातो क्षेत्रशक्ती ते डीप मध्ये चेंडूवर येत आहेत. ज्या ठिकाणी चेंडू गेले तिथे मात्र भरपूर प्रमाणात चिखल सुद्धा आहे, त्यामुळे तिथे इझी नाहीये तेवढं क्षेत्ररक्षण करणं. पाय अक्षरशः तिथे रोवले जातात, एवढा प्रचंड चिखल तिथे आहे. धावसंख्या दाफल कवर 12 धावा. लिडिंग एज हवेमध्ये चेंडू आणि गलीमधून चेंडू मागे जातोय. पंच सिग्नल करतात फक्त 1च धाव. आणि एका धावाच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकली ती 13 धावा धावफलकावर. स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, थोडस टॉस केलं होतं चेंडूला. पॅटची आतली कड, नंतर चेंडू चालून पॅडला ब्रश होतोय आणि तोपर्यंत क्विक सिंगल दोन्ही फलंदाज कंप्लीट करून स्ट्राईक रोटेट करत असताना सचिनला स्ट्राईक एंडवर आणले. धावसंख्या 14 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. लास्ट बॉल टू गो यस फ्रॉम दिस ओव्हर. ओ द विकेट. हो, चांगला चेंडू होता, खूप चांगला चेंडू आणि क्लीन बोल्ड. संदेशला फायनली यश मिळते आणि पहिलं यश जे मात्र संघाला गरज होती, मच निडेड विकेट, आणि तो मात्र ब्रेक थ्रू आपल्या संघाला संदेशने मिळवून दिलाय आणि फलंदाजाला बाद केलंय, म्हणजेच सचिन सावंत. फर्स्ट विकेट डाऊन फ्रॉम NYCC. सचिन सावंत सारख्या खेळाडूला धक्का इथे मात्र लागतोय, तो फलंदाज इथे बाद होतोय. बघायचं आहे 3ऱ्या क्रमांकावर कुठला फलंदाज इथे मात्र येणार. गोलंदाजी मार्गावर तिसरा षटक, तिसरा फ्रेश गोलंदाज वापरले प्रतीक 11 ने सोन्या. धावसंख्या धावफलकावर 14 धावा एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3. सोन्याचा पहिला चेंडू, गुडलेनचा चेंडू, ऑन साइडला प्लेसमेंट चांगला आहे. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातोय आणि घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू आय थिंक गेलेला आहे. पंच बघायचं काय सिग्नल करतायत. किती धावा? 2 धावा. 16 ऑन द बोर्ड. मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आयोजित ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. थोडीशी उसंत घेतली आहे, पण मैदान तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूला पाणीच पाणी पाहायला मिळते. पावसाने थोडीशी उसंत घेतली असेल, पण इथे मात्र सर्वांना त्याने या स्पर्धेच्या माध्यमातून भिजवून टाकलंय. मंत्रमुग्ध करणारं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते या सर्व 40+ खेळाडूंचं. हो, गुड बॉलिंग, चांगला चेंडू होता. थोडासा गतीमध्ये परिवर्तन, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. राजीव सेनगुप्ता अँड डॉट बॉल. धावसंख्येला थोडासा अंकुश लागला षटकामध्ये. सोन्या. स्लोअर वन चेंडू, अजून एक चांगला चेंडू. गुड बॉलिंग, ब्युटिफुल डिलिव्हरी. कुठल्या प्रकारचा फुटवर्क तिथे मात्र विकेट येण्याचा फायदा उचलतोय तो गोलंदाज सोन्या. 1 मोर डॉट. हो, चेंडू हवेमध्ये आहे आणि झाडाला लगा चेंडू लागल्यानंतर स्वतः नरेश चेंडू कव्हर करण्यासाठी तोपर्यंत मिळते 1च धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. आता मात्र खूप वेळाने धावसंख्या पुढे सरकलेली 17 धावा. 17 ऑन द बोर्ड. हो द विकेट. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक. थांबून एक्झिक्यूट केलाय. पॉज अँड एक्झिक्यूट. खूप चांगला फटका मिड विकेटला. बघायचं पंच याच्यावर काय सिग्नल करतायत. 2 धावा या चेंडूवर आणि 2 धाव्याने खातं उघडलंय. नवीन फलंदाज बॅट्समन नेम प्लीज. मी मगाशीच उल्लेख केलाय. अमित आहेत फलंदाज.
ऑन साईडला चेंडूला तुम्ही पाहता स्क्वेअरला चेंडू जातो, टर्न होतोय, क्षेत्ररक्षक संदेश देवळेकर चेंडूवर कव्हर करतात. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे, पण दुसरी धाव घ्यायची होती पण नकार दिला अमितने. स्कोर मोजून 20 रन्स. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांची धाव संख्या 6.66च्या गतीने अवघ्या 20 धावा धावफलकावर. मागच्या सामन्यात आपण बघितलं की धावसंख्येचं लक्ष माफक होतं, पण तुम्ही पाहू शकला त्याच्या मैदानावर ज्याप्रमाणे धावसंख्येचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. निलेश पात्रेची विकेट खूप महत्वाची होती. अशा मोमेंटला सामन्याला कल्लाटणी मिळाली. उमेश इलेव्हन या संघाच्या विरुद्ध या संघाला खेळत असताना पाठलाग करत असताना म्हात्रे बंधू या संघासमोर. संदेश देवळेकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. फुल लेंथ आहे, फुलटॉस चेंडू ऑन साईडला प्लेस केलाय. तो एंडला चेंडू लागतोय आणि तोपर्यंत मिळतात या चेंडूवर. बघायचं आहे चेंडू अजून आतमध्येच आहे. 2 धावा इथे धावून पूर्ण केल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. या झाडांमध्ये खूप काही दडलंय, खूप काही रहस्य दडलंय, कारण चेंडू जोपर्यंत खाली पडत नाही तोपर्यंत फलंदाजांना मात्र धावा पूर्ण कराव्या लागतात. हो, चेंडू उंच गेलाय, चांगला फटका, स्कोर लेग बाउंड्री डिव्हिजन मध्ये. पंच काय सांगितलं या चेंडूवर बघायचं आहे आणि या चेंडूवर चौकार. गुड शॉट, सुपर बॅटिंग. पहिला डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना तुम्ही पाहू शकता. मैदानाच्या आतमध्ये मगाशी आपण सुनील भोईला सुद्धा बघितलं, पण पहिल्यांदाच कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या उजव्या बाजूने चौकार पाहायला मिळतोय. थांबून खेळायचा प्रयत्न होता. स्लोअर 1 चेंडू, गतीमध्ये थोडस परिवर्तन. पुढचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. खूप चांगला चेंडू हाताळलाय संदेशने. कुठलाही गोलंदाजाला आवडत नाही चौकार आणि षटकार त्याच्या गोलंदाजीवर मारलेलं. आणि संदेश कमबॅक करत असताना कॉन्सन्ट्रेशनला प्लेस केले. नरेश चेंडूवर जातोय, तोपर्यंत एकदा तिने कंप्लीट केली आहे आणि वेगाने ही धाव कंप्लीट होत असताना विकीकडून. विकीने अमीमध्ये चांगलं पार्टनरशिप पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. विकीमध्ये बऱ्याच वेळापासून खेळतोय. स्टार्टिंगला ओपनिंगला आलाय, आघाडीला आलाय तो आणि धावसंख्या हळूहळू पुढे सरकते. 27 धावा. ओ लाजवाब, काय फटका होता ऑन दी अप. आउटस्टँडिंग शॉट, पण मिळतील तर फक्त 2च धावा. ओव्हर पिच डिलिव्हरी, काय जबरदस्त टायमिंग, एलिव्हेशन जबरदस्त मिळालं. चेंडू द्यायचा पंचांकडे. मॅच बॉल आलेला आहे. स्कोर मोजून 29, 29 धावफलकावर. लीडिंग आहे. चेंडू ऑन साईडला बघायचा आहे. नरेश चेंडू शोधतायत, पण तोपर्यंत पंचांनी सिग्नल केला हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एकदम इथे चेंडूवर धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. चांगलं कॉन्टेस्ट पाहायला मिळते आणि आता मात्र एक फायटिंग टोटल उभा केला असं म्हणायला हरकत नाहीये. चांगली धावसंख्या. 4 षटकांची समाप्ती होते आणि 4 षटकांची धावसंख्या 7.5च्या गतीने 30 धावा धावफलकावर. निर्णय षटक हरीशच्या हातामध्ये. हरीश खेळणे. हरीश खेळणे येतोय. चिकनघरचे खेळाडू आहेत. 40+ माध्यमातून खूप चांगलं क्रिकेट ते खेळतात आणि ओपन क्रिकेटमध्ये खास करून मोठ्या मोठ्या संघांमध्ये वर्णी लागते या खेळाडूची. पेट नेम पिंट्या, स्वप्नील परमार आणि यांचा तुम्ही राम भोईर माझ्यासोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. हरीश षटकातला पहिला चेंडू घेऊन स्ट्रायकिंग याला लेफ्ट हँडेड बॅट्समन अमित साठी. गुडलेनचा चेंडू पाठला केला चेंडूचा ऑन द टोस, पण एकच धाव. स्क्वेअर कट करायचं होतं. लिडिंग एज लागली आणि चेंडू गलीमधून निघून जातो एका धावेसाठी. धावसंख्या 31 धावा. हा चेंडू ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे तिथे भाग पडला फटका खेळण्यासाठी.
आणि उमेश केडे चूक करत नाहीये का चांगला झेल टिपलाय. मागच्या मैदानात सहसा आपल्याला झेल उडाले पाहायला मिळत नाही कारण थोडंसं पॅक ग्राउंड आहे, शॉर्ट ग्राउंड आहे, त्याच्यामुळे चेंडू शक्यतो सीमारेषच्या बाहेर जातो. पण इथे तुम्हाला पाहायला मिळते की ते झेल टिपला जातोय. चांगला झेल फिनिश केला उमेशने. आणि मैदानावर तुम्ही पाहू शकता दुसरा गडी बाद होतोय अमितच्या रूपात. न्यू बॅट्समन ॲट नंबर 4, नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावर. विशाल आहे नवीन फलंदाज. ऑन साइडला चांगला प्लेसमेंट गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी. धावसंख्या 32. एक फायटिंग टोटल मगाशी उल्लेख केला की फायटिंग टोटल उभा केलाय. जर तुमच्याकडे चांगले गोलंदाज असतील 32 नाही तर 33 धावा झाले धावफलकावर. 33 लास्ट ओव्हर. हो चेंडू बघायचा खूप चांगला फटका. एलिव्हेशन खूप चांगलं मिळालं फटक्याला पण झोन कुठला आहे तर डिक्लेअर झोन आहे 2 धावेंसाठी. स्कोर मोज ऑन 35 रन्स. 35 धावा फलकावर इन लास्ट ओव्हर. हो प्लेसमेंट चांगलं आहे. चेंडूच्या मेरिटवर खेळतात. खूप चांगली बॅटिंग फ्रॉम विशाल आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्या. तिसऱ्या घेणार बघायचे तिसऱ्या धावा मात्र सहज घेतली जाते. गुड रनिंग, व्हेरी गुड रनिंग फ्रॉम विकी अँड विशाल. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. 2 खेळाडूंमध्ये खूप चांगलं टायमिंग तुम्हाला पाहायला मिळते. कोऑर्डिनेशन खूप चांगलं होते आणि 3 धावा धावून पूर्ण केल्या. या धावांची गरज आहे. इथून तुम्ही फाईट करू शकता. हरीश केणे. हो चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता नाकारता येत नाहीये. स्वतः हरीश चेंडूच्या खाली आणि आउट. बॉल अँड कॉट. धावचित येस. पंचाचा केस सिग्नल करतात. धावचित आउट झालाय. येस येस. एक रन कंप्लीट झाला कारण चेंडू झाडाला लागून हातात गेला होता हरेशच्या. हेच पंच सांगतात. त्यामुळे ह्या धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला इथे आणि एका धावच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकली. नरेशला मी माहिती देत आहोत. 39 39 धावा झाले धावफलकावर आणि 40 धावसंख्येचं लक्ष आहे. या आपण वळूया लगेच पुढच्या सत्राकडे. 40 धावसंख्येचे लक्ष 5 षटकात पूर्ण करायचे 8च्या सरासरीने. आणि जेव्हा सामना सुरू होईल आपण पुन्हा जाऊया एक अत्यंत लोकप्रिय समालोचक कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण इन्व्हाइट करूया नितीन काळेंना. धन्यवाद. तर प्रति किलो कल्याण संघासमोर आपण पाहिलं तर 40चं टार्गेट आहे. NYCC या संघाने प्रथम फलंदाजी 39 धावा केल्या. 40 धाबांचं लक्ष. 40 धाबा सुद्धा फायटिंग येते या मैदानामध्ये. चांगली गोलंदाजी चांगली फिल्डिंग करावं लागेल. मात्र हरेश केवी सारखा फलंदाज आहे प्रति किलो कल्याण संघाला विसरून चालणार नाहीये. 4 ग्रामीण 4 40+. मात्र नितीन म्हात्रे यांनी जेव्हा ड्रॉ केले तेव्हाच आम्हाला माहिती दिली की फायनलमध्ये कॉम्प्रो कंपल्सरी असेल. हे लक्षात घ्या. फायनलमध्ये तुम्हाला कॉम्प्रोमाइज कंपल्सरी करावी लागेल. आणि बऱ्याच ठिकाणी हा नियम तुम्हाला पाहायला मिळत असतो शहरी संघ असल्यामुळे. कारण एका बाजूला ग्रामीण संघ एकाच गावात लाखा खेळू. चेसिंग कंपल्सरी. हरेश 40चं टार्गेट कंपल्सरी चेसिंग. हरेश सलामीला येत आहेत.
9 सेकंडला बॉबी आहेत. तो 40चं टार्गेट आहे. स्ट्राईक एंडला हरेश आहे. 9 सेकंडला बॉबी आहेत. अजय सरांना तुम्ही पंचांच्या भूमिकेत पाहतात. खूप चांगली बॅटिंग केली होती अजय सरांनी पहिल्या मागच्या मॅच मध्ये. इथे आपण पाहिजे एनवायसीसी संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. बॉबी 9 सेकंडला आहेत. स्ट्राईक एंडला हरेश किने उर्फ पिंटा मॅन फ्रॉम चिकनगर. 40चं टार्गेट आहे. ते प्रतीक 11 कल्याण या संघासमोर. गोलंदाज संदेश आहेत. पहिलं षटक घेऊन येतात एनवायसीसी संघाकडनं. संदेश पहिलं षटक घेऊन येतात. अजय यांना पंचाच्या भूमिकेत तुम्ही पाहतात. उमेश जाधव पंचाच्या भूमिकेत आहेत. आणि या स्पर्धेमुळे बघा ते वाकलांची स्पर्धा खेळण्यासाठी गेले सुद्धा नाहीयेत. आयोजकाच्या भूमिकेत आहेत. चला गेम ऑन करायचे. 40चं टार्गेट आहे. कंपल्सरी चेसिंग. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस आणतायत एनवायसीसी संघ आपण पाहतोय. पूर्वी आपण पाहिलं एनवायसीसी जेबीसीसी समता 11 भरपूर संघ आम्ही पाहिले डोंबिवलीमध्ये. संदेश एक धाव डिक्लेअर आहे. पहिला आपण पाहिलं चेंडू हरेशच्या बॅट मधला फटका चांगला तिथे थोडी मिस स्पीड झाली. 2 धावा मिळत आहेत. दोन धावा मिळाल्यात हरीश केनीला. हरीश केनी संदेश गोलंदाजी मार्कवर सुरेख फटका तुम्हाला पाहिजे. हरीश केनेचा हा फेवरेट फटका आहे. कबर्सच्या भरून खेळत आहेत. धावा बघा. हे वैशिष्ट्य पाक्षा मैदानचा ओंकार चेंडू बाहेर जाऊन आतमध्ये येतो. बऱ्याच वेळा हे चित्र पाहायला मिळतं. 5 धाबा धाबल कधी लागल्यात प्रतीक 11 कल्याण संघाच्या. झाडाला लागून चेंडू आतमध्ये आल्यावर लक्षात घ्या तुम्हाला धावा धावून घ्यायचे आहेत. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. जर चेंडू बाहेर गेला झाडाला लागून तर 2 धावा डिक्लेअर आहेत. संदेश गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू एकच धाव आहे. 1 धाव डिक्लेअर. 1 धाव मिळाली ती प्रतीक 11 कल्याण संघाला. मागचा सामना आपण पाहिला तर मातृबंधू संघाने खूप चांगल्या पद्धतीने जिंकला. कोमल भोर अँड कंपनी. धन्यवाद ओंकार. जीटीसी ऑपरेटरच्या भूमिकेत आहेत ओंकार शेट्टे. पहिलं षटक मार्गस्थ गोलंदाज संदेश. हा चेंडू उंच गेलाय मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. 2 धावा मिळतात.
दोन धावसंख्या पुढे सरकत्या 8 धावा धापलकधी लागल्यात. 40 धावांचा पाठलाग करत असताना प्रतीक 11 कल्याण संघ तुम्ही पाहतायत. नरेशांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. संदेशला तुम्ही पाहतायत त्या संघामध्ये हरेश केने आहेत. बॉबीला तुम्ही पाहतायत. नाही शिक्षक आपण पाहतोय चांगला स्टेशन करावा लागेल. संदेश गोलंदाजी मार्कवर सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. मात्र पंचांचा इशारा काय ते पाहायचा अजय यांचा. 2 धावा डिक्लेअर आहेत आणि धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचते 10. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 10 धावा झाल्यात प्रतीक 11 कल्याण संघाच्या. 40चं टार्गेट आहे. 10 धावा झाल्यात. 40चं टार्गेट आहे. पहिल्या षटकात पिंटू जोशी आपण बघतो 10 धावा आल्यात. थोडस चर्चा करतायत NYCC संघ. की दुसऱ्या षटकात कोणाला आमंत्रित करायचं हे चर्चा करतायत. हा चेंडू तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षण बिघाडे आले. चांगलं क्षेत्ररक्षण. गोलंदाज मयूर आहेत. मयूर गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या 11. स्ट्राईकला बॉबीला तुम्ही पाहतायत. 1 धाव मात्र रोखू शकत नाही NYCC संघ. गोलंदाज मयूर. यावेळेस मात्र हरेश केनेच्या बॅट मधला फटका चांगला आहे. मात्र फक्त मिळतील 2 धावा. हा चेंडू तुम्ही पाहतायत. 2 धावा मिळतात पुन्हा हरेश केनेला. गोलंदाज मयूर तुम्ही पाहतायत. वय वर्ष 73. म्हणजे फिटनेस किती चांगलं आहे. आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. धावा झाल्यात. शेवटचा चेंडू आहे. दुसऱ्या षटकातील गोलंदाज मयूर गोलंदाजी मार्कवर. चांगलं इन्स्ट्रक्शन तुम्हाला करावं लागेल. 2 षटकाचा खेळ संपलाय. 18 धावा झाल्यात. डोंबिवली म्हटल्यानंतर हर्ष शेट्टी एक यशस्वी इन्स्ट्रक्षक सुद्धा आहेत. ठाणे जिल्ह्यातील खरंच हर्ष शेट्टीचं इन्स्ट्रक्शन तुम्ही पहा. इथे क्लोज एक्सटेशन करणे इतकं सोपं नाहीये. रबर बॉल असो टेनिस बॉल असो. 2 षटकात 18 धावा झाल्यात. 18 चेंडूमध्ये अजूनही 22 धावांची गरज आहे. सुनील श्रेयन सुद्धा आहेत. एक जबरदस्त क्रिकेटर डोंबिवलीचे सनी स्पोर्टचे फिल्डर आहेत. पिंटा जोशीने आम्हाला माहिती दिली. बेस्ट फिल्डर आहेत. मग आम्ही हर्ष शेट्टीची किपिंग पाहिली आणि सुनील यांना सुद्धा आम्ही पाहिलं होतं JBCC मध्ये. विनोद राजपाल सुद्धा उपस्थित आहेत. सनी स्पोर्टचे एक चांगले फलंदाज आहेत. गोलंदाजी करण्यासाठी
सचिन सावंत येतात गोलंदाजी करण्यासाठी. सर्व सनी स्पोर्ट्सचे खेळाडू आहेत. हर्ष शेट्टे पण पाहिलं ते सँडी एस पी संघामध्ये सुद्धा हर्षला आम्ही पाहिलंय. अशा मोठमोठ्या संघामध्ये प्रमोद म्हात्रे, निलेश म्हात्रे यांच्यासोबत सुद्धा भरपूर क्रिकेट खेळत. हा चेंडू भरपूर उंच गेलाय. मयूर जज करतायत. चूक होणार नाही आणि फलंदाज बॉबीची खेळी होईल समाप्त. पहिला धक्का प्रतीक 11 कल्याण या संघाला 18 धावसंख्या होती. पिंट्याच्याशी काय सांगशील सचिन जोशी या गोलंदाजीच्या विषयी? मी माझ्या लाईफमध्ये शेनवनला बर्फावर टर्न करताना बघितलंय आणि सचिन सावंतला पाण्यावर बॉल टर्न करताना बघितलंय. क्या बात आहे. अजय येतात नवीन फलंदाज. तिसऱ्या क्रमांकावरती अजय. अजय आलेत मैदानाच्या आतमध्ये. थोड्या वेळासाठी असं वाटलं की विजय पवार आलेत आडोलीचे. 18 धावा झाल्यात. कंपल्सरी चेसिंग 40चं टार्गेट आहे. सचिन चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या प्रकारे पिंट्या जोशी यांनी उल्लेख केला की पाण्यावरती सुद्धा चेंडू टर्न करतात, तशीच गोलंदाजी सचिन सावंत करतायत. 2 चेंडूमध्ये एकही धाव दिली नाही. एक गडी त्यांनी बाद केलंय. एक बाद 1800 धावसंख्या आहे. आणि 2 चेंडू डॉट. क्या बात आहे. सुरेख एक्स्ट्रॅक्शन आणि हरेश केनेची खेळी ते समाप्त होईल. सुरेख गोलंदाजी करतात सचिन सावंत आणि फलंदाज हरेश केनेची खेळी ते होते समाप्त. पिंट्याशी 3 चेंडू फेकले, 2 विकेट घेतलेत, एकही धाव दिली नाहीये. काय गोलंदाजी करतायत. सचिनने सराव भरपूर केलाय. मला वाटतं या मैदानात आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी झालाय. प्रथमेश धावा अजूनही चेस झाल्या नाहीयेत पावसाळी चषक मध्ये. या आजच्या दिवसात नवापाडा संघाने चेस केले होते फक्त. उमेश जाधवने ते 16 धावा केल्या. त्यात 5 वाईट सुद्धा आपण बघितले. 7 वाईट. विक्रम भोईर येत आहेत मॅन फ्रॉम चिकनगर. पिंट्या जोशी सांगतात 40+ खेळाडूंचा फिटनेस चांगला आहे. ते तुमच्याविषयी जास्त स्पर्धा पिंट्या 40+ वय खेळतात, त्यामुळे फिटनेस चांगला आहे. सचिन सुरेख सुरेख गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं इन्स्ट्रक्शन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. जणू काय पिंट्या जोशी हर्ष शेट्टीची आम्हाला आठवण झाली तसंच इन्स्ट्रक्शन पाहायला मिळतंय. एकाच कॉलनीतले बघा हर्ष शेट्टी यांच्याच कॉलनीतील इन्स्ट्रक्षक आहेत. नक्कीच हर्ष शेट्टीला ते फॉलो करत असतील. शशी आहेत चांगले इन्स्ट्रक्शन. असं वाटतं की शशीलाच हर्ष शेट्टी फॉलो करतात. बघा धावा तुम्हाला धावून घ्याव्या लागतील, लक्षात घ्या. एकच धाव मिळेल. काय गोलंदाजी केली आहे सचिनने. एकच धाव खर्च केली 5 चेंडू मध्ये. धावसंख्या 19. सचिन सावंत कारण की याच मैदानामध्ये सातत्याने सराव करत असतात. त्याचा फायदा मात्र आता स्पर्धेमध्ये होतो त्यांना. पावसाळी चषक मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. 5 चेंडू मध्ये फक्त 1 धाव दिली सचिन आणि 2 गडी त्याने बाद केलेत. काय गोलंदाजी केली सचिन. गोलंदाजी मार्कवर. 1 धाव डिक्लेअर आहे. पंचांचा इशारा आहे. 2 धावांचा षटक. एकदा जोरदार टाळ्या होत्या सचिन साठी. 2 धावा आणि 2 गडी बाद केले त्या षटकामध्ये. 3 षटकाचा केस आपल्या धावपलका धावा लागल्या. त्या 20 चेंडू शिल्लक आहेत. आता 12 धावा करायचे आहेत. 20.
12 चेंडू आणि 20 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. विक्रमला मात्र चांगली बॅटिंग आता करावी लागेल, ज्या खेळासाठी ते जाणले जातात. आता मयूर आले दुसऱ्या स्पेलमध्ये. हा चेंडू हवेत आहे. सचिन सावंत झेल खाली आणि खूप चांगला झेल डिप्लॉय. फलंदाज विक्रमची खेळी समाप्त. मयूरला यश मिळाले. आता 11 चेंडू आणि 20 धावांची गरज. अकरा चेंडू आणि आता 20 धावांची गरज आहे. एक सामना जिंकला इथे मात्र शहरी संघाबद्दल आपण पाहिलं तर मात्रे बंधू या संघाने, यातून विजेता संघ त्यांच्याबरोबर सेमीफायनलची मॅच खेळेल. कारण NYCC संघ आपण पाहिलं तर अजित म्हात्रे मला वाटतं या संघाचे पुरस्कार आहेत. अजित म्हात्रे सुद्धा भरपूर क्रिकेट खेळलेत NYCC मध्ये. एक चांगले यष्टीरक्षक होते. हा चेंडू आपण पाहतोय उंच गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत मात्र हरी आहेत तिथे. 2च धावा मिळेल. हरीचं चांगलं क्षेत्ररक्षण. दोन चेंडू आलेले आहेत. धावसंख्या 22. 18 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडू आणि 18 धावा. मयूर दोन धावा आहेत. 9 चेंडू आणि 16 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. अजय सेकंडला 9 सेकंडला नवीन फलंदाज आले ते महेश. अजय आणि महेश. नऊ चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. महेश अजूनही मैदानात आहे. एक चांगला फलंदाज 9 सेकंडला अजूनही. 9 चेंडू 16 धावा. चांगली गोलंदाजी मयूर करतायत. 8 चेंडू आणि 16 धावांची गरज. 8 चेंडू आणि 16 धावा. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव मिळेल. हरिचंद्र मात्रे तिथे. 7 चेंडू आणि आता 15 धावांची गरज. महेश स्ट्राईक एंडला आहेत. 7 चेंडू आणि 15 धावा. हा चेंडू तुम्ही पाहतायत उंच गेलाय. बघायचं किती धावा मिळत आहेत. 2 धावा मिळाल्या. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. पुढच्या मॅच मध्ये मला तरी असं वाटतं नानांनी थोडंसं विचारपूर्वक करायला पाहिजे की प्रसाद सरांना सुद्धा बॅटिंग भेटायला हवी. कारण 5 ओव्हरची मॅच आहे पुढची. पण त्याविषयी काय सांगशील? प्रसाद परब सर मैदानाच्या बाहेर आहेत, मात्र असं वाटतं की 9 सेकंडला जे फलंदाज आहेत तेही मला प्रसाद परब सरच वाटतात. आय थिंक जुडवा भाऊ असते. चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. विकी येत आहेत. पंचांच्या भूमिकेत सुद्धा होते आजच्या दिवसात विकी खूप चांगली भूमिका राहिली आणि विकीला मात्र 13 धावांचा बचाव इथे करायचा आहे कारण कंपल्सरी चेसिंग आहे. हा चेंडू सुरेख फटका आहे. 2च धावा टिकलेले. 5 चेंडू आणि 11 धावा.
5 चेंडू आणि 11 धावा. गोलंदाज विकी. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. हा चेंडू भरपूर उंच गेलाय. बघायचंय अजय यांचा इशारा काय येतोय आणि हा येतोय षटकार. अजयच्या बॅट मधनं लांब लचक षटकार. पस्तीस धावा झाल्यात. 5 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 5 धावा. मी मगाशी उल्लेख केला एखादा षटकार अजयच्या बॅट मधनं आला तर मॅचला कलाटणी मिळेल. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. अजय काय बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. उमेश बघा छोटी बळीचे खेळाडू थोडी सूचना करा. 4 चेंडू आणि आता 5 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे. एकच धाव मिळते. 3 चेंडू आणि 4 धावा. मस्त स्ट्राईक होताकडे ठेवूये. 3 चेंडू आणि 4 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे महेश, लक्षात घ्या. तीन चेंडू आणि 4 धावांची गरज. मात्र बंधू संघामध्ये वर्णी लागले प्रसाद परब सरांचे. 3 चेंडू 4 धावा. विकी गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू तुम्ही पाहतायत. 1 धाव जरूर मिळाले. प्रथमेश आता 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 3 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे. म्हणजे अजय स्ट्राईक एंडला. पिंटा जोशी ही जमेची बाजू आहे प्रतीक 11 कल्याण संघाडी. तर त्याच्या बॅटमध्ये एक षटकार जरूर आलाय. विकी गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू आणि आता 1 चेंडू आणि प्रशासन 1 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. बघायचं अजय काही घडू शकते मॅच मध्ये. एका बाजूला NYCC डोंबिवली संघ तर दुसऱ्या बाजूला प्रतीक 11 कल्याण. मात्रे बंधू संघाने एक सामना जिंकलाय. कोणता संघ त्यांच्याबरोबर संघाबरोबर फाईट करेल. नागेश दादा जरा लक्ष द्या. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी, लक्षात घ्या. एक चेंडू आणि 1 धावेची गरज. राम भोईर आमच्या सोबत आहे स्कोरच्या भूमिकेत. एक बलाढ्य संघ आम्ही त्यांचा पहिल्या अंडरम क्रिकेटमध्ये. अष्टविनायक डोंबिवली. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. जोरदार टाळ्या होत्या मॅच साठी. सामना कोणी जिंको हा विजय येतो मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशाईचा. 1 चेंडू 1 धाव. आणि इथे सामना जिंकून दिला अजयने. प्रतीक 11 कल्याण संघ पोहोचलाय दुसऱ्या फेरीमध्ये. अजय ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 18 धावा केल्यात. नवापाडा संघाने धावांचा पाठलाग केला होता. इथे प्रतीक 11 कल्याण संघाने धावांचा पाठलाग केला. त्यांची फाईट असेल प्रतीक 11 कल्याण विरुद्ध म्हात्रे बंधू. नरेश या टॉस साठी आणि अजय यायचे मॅन ऑफ द मॅच. प्रतीक 11 कल्याण संघाचा अजय. खूप चांगली बॅटिंग केली अजयने. 18 धावा कुठल्या. सनी स्पोर्ट्सच्या ऑनर असतो तुम्ही पाहताय सानू यांना. चला मातृबंधूचे कॅप्टन या.
अजय यायचे मॅन ऑफ द मॅच प्रत्येक 11 संघाचे अजय.